नमस्कार, टेस्ट बाय शीतल रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत झणझणीत सुक्कं चिकन। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। हो, पण तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। सुक्कं चिकन बनवण्यासाठी आपण अर्धा किलो चिकन घेतले आहे। ते स्वच्छ 2 पाण्याने धुवून त्याचे बारीक तुकडे करून घेतले आहे। त्यात आपण काही मसाले घालणार आहोत। अर्धा चमचा हळद, 1 चमचा धनापूड, 1.5 चमचा घरगुती लाल तिखट, 1 चमचा चिकन मसाला आणि 1 चमचा गरम मसाला घालत आहोत। ह्यात आपण 1 मोठा चमचा दही घालणार आहोत आणि चवीनुसार त्यात मीठ घालून घेणार आहोत। आता हे सगळे मसाले आपण चिकनमध्ये चांगले मिक्स करून घेऊया। त्याला एकदम छान कोटिंग करून घेणार आहोत। आणि मसाले चांगले कोट झाले की ह्याला आपण अर्धा तास चिकनमध्ये मुरण्यासाठी असेच साईडला ठेवून देणार आहोत। आता हे चिकन मुरत आहेत तोपर्यंत आपण ह्याच्यासाठी एक मसाला बनवून घेऊया। त्यासाठी आपण 2 मध्यम आकाराचे कांदे भाजून घेतले आहेत। पाव वाटी सुक्या खोबऱ्याचे काप भाजून घेतलेले आहेत। 1 इंच आल्याचे काप घेतले आहेत। 15 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा कप कोथिंबीर घेतली आहे। हे सगळं आपण छान मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत। आता अर्धा तास झाला आहे। एका कढईत 2 चमचे तेल घातले आहे। तेल गरम झाले की आपण त्यात 1 तेजपत्ता आणि 1 इंच दालचिनीचा तुकडा घालणार आहोत। आणि आपण जे वाटून घेतलेले वाटण आहे ना ते आपण ह्याच्यात घालून घेऊ आणि ह्याला चांगले परतून घेऊया। 4 ते 5 मिनिटं चांगले परतून घ्यायचे आहेत। त्याला तेल सुटेपर्यंत आणि त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत। बघा 5 मिनिटं झाली आहेत आणि छान असं आपलं वाटण तेल सोडत आहे, म्हणजे ते चांगलं परतलं गेलं आहे। त्याचा कच्चेपणा दूर झाला आहे। आता आपण ह्याच्यात मॅरिनेट केलेले चिकन घालून घेऊया आणि ह्याला चांगले मिक्स करून घेऊया। हा सगळा मसाला चिकनला चांगला कोट झाला पाहिजे। तर मसाला सगळा मिक्स झाला आहे। आता आपण ह्याला शिजवण्यासाठी वरतून एक झाकण ठेवणार आहोत। खोलगट ताट ठेवला आहे आणि त्यात 1 ग्लास पाणी आपण घालणार आहोत आणि 20 ते 25 मिनिटं हे चिकन शिजवणार आहोत। त्यामुळे चिकनला स्वतःच्या अंगाचं पाणी सुटेल आणि त्यातच चिकन आपलं शिजेल। पण हे 20 मिनिटं असेच न ठेवता 5 ते 7 मिनिटांनी हे ताट काढून आपलं चिकन चांगलं परतून घ्यायचं आहे, नाहीतर ते खाली तळाशी लागेल। बघा 5 मिनिटं झाली आहे। मी झाकण काढून घेते आणि मस्त चिकनला बघा स्वतःचं पाणी आणि तेल सुटत आहे। आता हे आपण परतून घेऊया, म्हणजे कसं ते खाली लागणार नाही। असं प्रत्येकी 5 ते 7 मिनिटांनी करायचे आहे। तर हे मिक्स करून घेतलं। आपण परत झाकण ठेवूया। झाकणावर पाणी ठेवल्याने चांगली वाफ सुटते आणि त्यामुळे चिकन चांगलं मऊसूत शिजतं। आता 20 मिनिटं झाली आहेत। आपण झाकण काढून बघूया। बघा मस्त असं आपलं चिकन शिजलं आहे आणि त्याला स्वतःच किती पाणी सुटलं आहे बघा। दही घातल्याने खूप छान शाईन पण येते आणि पाणीही चांगलं सुटतं। आता आपण हे 5 मिनिटं झाकण न ठेवताच असंच परतणार आहोत, म्हणजे हे पाणी जरासं आटेल। तुम्ही ह्या स्टेजवरही हे खाऊ शकता, पण आपण सुक्कं चिकन करत आहोत त्यामुळे थोडा मसाला आपण आटवणार आहोत, म्हणून मी 5 मिनिटं मध्यम गॅसवर हे चिकन परतत आहे। बघा 5 मिनिटं झाली आहेत आणि मला असंच चिकन हवं होतं, म्हणून मी ह्या स्टेजवर त्यावर कोथिंबीर घालून घेणार आहे। जर तुम्हाला अजूनही त्याच्यात घट्टपणा हवा असेल तर अजून 5 ते 7 मिनिटं तुम्ही हे परतून घ्या, म्हणजे एकदम सुक्कं होईल। बघा आता कोथिंबीर घातली आहे। गॅस बंद करून घेते आणि कोथिंबीर मिक्स करून घेते आणि मस्त असं आपलं चिकन सुक्कं तयार झालं आहे। हे तुम्हाला भाकरी बरोबर या भाताबरोबर खूप छान लागतं। एकदा ह्या पद्धतीने करून बघा। रेसिपी आवडल्यास लाईक करा। धन्यवाद।